बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला ह्या गावची घटना तुम्ही सोशल मीडियावरती पाहिली असेल. मित्रांनो, एका महिलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लावण्यास मज्जाव केला. नव्हे, तिला मारहाण करण्यात आली. तिला वस्त्रहीन करून मारहाण करण्यात आले. मित्रांनो, हा शिकलेला समाज आहे. महापुरुषांचं योगदान इतिहासामध्ये वाचलेला, माहिती असलेला हा समाज आहे. परंतु जो राजा, जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यामध्ये कधीच जातीभेद केला नाही किंवा शत्रूचा भाग किंवा शत्रूवर विजय मिळवल्याच्या नंतर शत्रूंच्या महिलांना कधीच अनादरित केलं नाही किंवा जातीपातीचं राजकारण केलं नाही. जातीपातीमध्ये समाज विभागला नाही किंवा त्यांनी कधीच एका विशिष्ट जातीच्या विरोधामध्ये आपली मोहीम आखली नाही. त्यांची लढाई ही अधर्माच्या विरोधात होती. त्यांची लढाई ही अन्यायाच्या विरोधात होती. एवढं सगळं माहिती असताना, एवढं सगळं या राजाचं योगदान या समाजामध्ये असताना अशा पद्धतीची घटना करावी आणि ती एका हिंदू समाजानेच करावी किंवा विशिष्ट व्यक्तीने करावी, ही खूप चुकीची बाब आहे. कुठलीही घटना सांगत असताना एखाद्या समाजाला कटघरात ठेवून घटना सांगायची नसते, हे देखील आम्हास माहिती आहे. परंतु असं का? ही कुठल्या पद्धतीची मानसिकता आहे? ही कुठल्या पद्धतीनं बरबटलेली मानसिकता आहे, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यास तुम्ही मज्जाव करताय आणि तुम्ही कुठल्या जातीचे आहेत हे आम्ही पाहणार नाही, परंतु ही मानसिकता कुठल्या पद्धतीची आहे? तुमच्या मनामध्ये कुठल्या पद्धतीचं विष कालवलं आहे? जो राजा संपूर्ण जगास आदर्श आहे, ज्या राजाच्या आदर्शावरती, ज्या राजाच्या विचारावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली, संविधान लिहिलं आणि त्याच राजाच्या राज्यामध्ये त्यांचाच पुतळा लावण्याचा मज्जाव होतोय आणि एका महिलेवरती अत्याचार होतोय, ही खूप गंभीर बाब आहे मित्रांनो. ही कशा पद्धतीची मानसिकता समाजामध्ये उपजत आहे? तो कोण व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी इतका का अनादर आहे, हे देखील पाहिलं पाहिजे. ही कोणती शिकवण आहे, कशा पद्धतीची शिकवण आहे किंवा त्याच्या मागून कोणत्या इतर शक्ती आहेत, हे देखील तपासून पाहिलं पाहिजे. कारण की या ठिकाणी महाराजांचा पुतळा लावण्यास तर मज्जाव केलाच आहे, त्याचबरोबर महिलेचा अनादर केला आहे, महिलेला निर्वस्त्र करून मारलेला आहे. ही तर महाराजांची शिकवण नव्हती. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरती चला, त्यांच्या विचारावरती चला. त्यांनी कधीच कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. शत्रूंच्या स्त्रीला देखील माते समान त्यांनी मानलं. परंतु समाजामध्ये ही कुठल्या पद्धतीचं विष सध्या पेरलं जात आहे, कालवलं जात आहे आणि ही अशा पद्धतीची उपज निर्माण होऊन अशा पद्धतीचे कृत्य समाजामध्ये करत आहेत. मित्रांनो, या घटनेच्या मुळाशी गेलं पाहिजे. त्या व्यक्तीची विचारपूस, त्या व्यक्तीवरती कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही एका समाजाला यामध्ये कटघरात उभं करू नये, परंतु त्या व्यक्तीच्या मानसिकतेला प्रश्न नक्कीच विचारला पाहिजे, त्याला धडा नक्कीच शिकवला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे व्यक्तीस तरी माफ नाही केलं पाहिजे.